गाईज, आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या आईनी मला कसा चुना लावला. त्या अगोदर हाताला पिशवी गुंडाळून घेते आणि मी हाताला पिशवी का गुंडाळते हे भरपूर जणांना माहीत झालंय, त्यामुळे नो कमेंट्स. तर चला मेन विषयाकडे वळूया. घरामधली मोठी पोरगी मी बरं का, आणि ज्या ज्या पोरी घरामध्ये मोठ्या आहेत त्या प्रत्येक पोरीला चुना लावलाय बरं का. लहानपणी त्या छोट्या छोट्या भाकरी थापाय लय मज्जा वाटायची बरं का. मम्मीला भाकरी करताना बघून असं वाटायचं की आपल्याला पण आल्या पाहिजेत. आणि इयत्ता चौथीमध्ये असताना मम्मीने भाकरी शिकवाय सुरुवात केली बरं का मला, ते पण चुलीवरती. आणि मी पण लय हौस की मला शिकायच्या भाकरी. मग चौथीमध्ये भाकरी शिकली आणि पाचवीमध्ये मम्मी मला भाकरी करायला लावायची बरं का. मम्मी रानातून येईपर्यंत माझ्या भाकरी व्हायच्या आणि मग मम्मी भाजी करायची. पाचवीमध्ये असताना भाजी तर येत नव्हती, पण भाकरी शिकली होती. आणि मला कधीच वाटलं नाही बरं का की एकदा शिकल्यानंतरनी ते काम माझ्याच गळ्यात पडेल. रोज उठून मला स्वयंपाक करायला लागायचा बरं का. नवीन नवीन लय मज्जा वाटायची बरं का. टी व्हीवरती रेसिपी बघायची, त्या करायला जायची, किंवा लय काय काय पुस्तकं पण होती रेसिपीची. आणि हळूहळू वैताग यायला लागला. रोज उठून मलाच करायचं. बारक्या बहिणीला एक दिवस म्हणलं ना भाकरी कर, तर बिचारी कधी पुढं होऊन करायची नाही बरं का. आणि मम्मी पण नाही. इयत्ता चौथीपासून स्वयंपाक करायला सुरुवात केली, त्याचपर्यंत स्वयंपाकच करती. आता असं वाटतंय मरल तवाच हा फास सुटल.